तर शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला सुनील तटकरे यांनी भेट दिल्याची माहिती मिळते। असं सूचक वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय। सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही असंही अनिल देशमुख यांनी म्हटलंय। त्यांच्या या दाव्यावरती आता सुनील तटकरे यांचं सुद्धा स्पष्टीकरण आलंय। नाराज 4 तारखेनंतर ते होणार आहे। 4 तारखेला वेळ आहे अजून। हे सर्व नेते आहेत ना, भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे, अजितदादाच्या पक्षाचे 4 तारखेनंतर त्यांचा इंटरव्ह्यू घ्याल, त्यांना विचाराल की तुम्ही जे पाऊल उचलले त्याचा योग्य उत्तर महाराष्ट्राची जनता जेव्हा देईल तेव्हा त्यांना तोंड दाखवण्याला सुद्धा जागा राहणार नाही। पवार साहेबांनी सांगितलं जे आमच्या पक्षातून आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही, हे पक्षाचं धोरण आहे। तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही, आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्यात। महाराष्ट्रामध्ये तुतारीचा पराभव मोठ्या प्रमाणावरती होणार असल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पाळी 2-4 वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील। अशा पद्धतीचा केवळ संसाधने निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे। केवळ काल नाशिक शहरामध्ये असताना मी दीर्घकाळ खूप लांबून प्रवास करून आलो होतो। मला वॉशरूमला कुठेतरी जायचं होतं, त्यावेळेला माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्ता किंवा ड्रायव्हरनी हॉटेलमध्ये नेलं, ते एमराल्ड पार्क नावाचं हॉटेल होतं। मी तिथून फक्त बाहेर पडलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।